आज या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये शहर जिल्ह्याच्या वतीनं बोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं या ठिकाणी धरणं आंदोलन आयोजित केलेलं होतं। बिहार येथील महाबोधी विहार हे आंदोलन ब्राह्मणी व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हा लढा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला होता। सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून सर्व सोलापूर शहरातील बहुजन समाजापर्यंत हा मेसेज बुद्ध विहार हे बामणाच्या तावडीतून आपण कसं मुक्त केलं पाहिजे ह्याच्यासाठी सर्व सोलापूर शहरातील चौकामध्ये जाऊन बहुजन समाजातील मत परिवर्तन करून ही लढा यशस्वी करण्यासाठी ही बुद्ध विहार मुक्त कसं केलं पाहिजे हे बुद्ध विहारमध्ये बामणी व्यवस्थेचे 4 लोक आणि बुद्धिस्ट 4 लोक, परंतु तिथं बी सरकारनं खोच मारून ठेवली की 5वा अधिकार तिथल्या जिल्हा अधिकारी अधिकाऱ्याची तिथे नेमणूक तिथं बामणी व्यवस्थेचा माणूस असेल तर त्याला तिथं जिल्हा अधिकारी केले जाते। म्हणून आपले त्या ठिकाणी फसगत झालेले आहे। त्यांना एवढंच जर पुजारी देवळं बळकवण्याचा आणि देवळं मिळवण्याचा पुळका असेल तर मर्या देवळाचा बी पुजारी हो, म्हसोबाच्या देवळाचा बी त्यांनी पुजारी हो। हे सगळं असलं या कर्मकांडाला बौद्ध धर्मामध्ये थारा नाही, परंतु बामणी व्यवस्था त्या ठिकाणी पिंडदान करते। तिथं अनेक हिंदूचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात। म्हणूनच संपूर्ण भारतभर हे आंदोलन बुद्ध विहार हे मुक्त झालं पाहिजे। तिथं ह्या देशातल्या नागरिकाला ज्या बुद्ध स्थळं आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जाता यायला पाहिजे। तिथं औषध उपचार झाले पाहिजे, त्या ठिकाणी पर्यटन स्थळ झाले पाहिजे। म्हणून अनेक बाहेरचे देश आपल्या या देशाला म्हणजे करोडो रुपयाचा निधी देतात, परंतु तो निधी RSS आपल्या संघटनेसाठी वापर करत आहे। म्हणून आपण हे 22 तारखेला आता जे आपलं ही 2ऱ्या टप्प्याचं आंदोलन झालेलं आहे, परंतु 3ऱ्या टप्प्याचं जे आंदोलन आहे ते 22 तारखेला सोलापूर शहर जिल्ह्यातून आपण बौद्ध मुक्तीसाठी रॅली काढणार आहे। त्याच्यानं जर न झालं तर 9 एप्रिलला आपण जेलभरो आंदोलन करणार आहे। त्याच्यानंतर जर झालं तर 1 जुलैला आपण भारत बंदचे हाक दिलेले आहे। हे सर्व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आजचं आंदोलन झालं हे म्हणून शांत बसू नका। सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्याला माझं विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की उद्यापासून आपण 22 तारखेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्यापासून आपले 1 दिवसाची आंबेडकर पुतळ्यापाशी उद्या चर्चासत्र करूया आणि पुढील कार्यक्रम आखूया। एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत।